सरकारा कडल्यान जाप विचारतात आनी त्या उत्तरा वयल्यान सरकार कशें गोंयकारांक फटयता, त्रासान घालता किंवा गोंयकाराची जी अपेक्षा आसा त्यो कश्यो फुलफील करना हें तुमच्या मुखार दवरपाचें आमचें काम. सो पयलो मुद्दो आमी घेवया 30 जुलय 2025 स्टार LAQ क्वेश्चन 11B. हो प्रश्न आशिल्लो विरोधी पक्ष फुडारी बाब युरी आलेमाव आनी ह्या प्रश्नान हांव फक्त मोजकेंच की हें सरकार IPBच्या नांवान गोंयचे जागे कशे बॅकडोर एंट्रींतल्यान इल्लिगल कन्वर्जन करता हें तुमच्या मुखार दवरपाक सोदता. स्टार LAQ क्वेश्चन नंबर 11B आमी सरकाराक विचारिल्लें की IPBच्या मार्फत की तुमी कितले प्रोजेक्ट पास केले, ताजो जॉब्स आनी प्रोपोज GST रेव्हेन्यू हाजो गोंयांक कितली लाभ जाली हाजेर आमी जाप विचारिल्ली. त्या जापेंतले हांव फक्त एकूच एग्जाम्पल घेता की हें सरकार IPBच्या नांवार कशें सिस्टम बायपास करून जे जागे नोटिफायड आसा ते सगळो प्रोसेस बायपास करून IPBच्या नांवार इल्लिगल हांगा लँड कन्वर्जन चल्लां हें तुमच्या मुखार दवरता. आतां स्टार LAQ क्वेश्चन नंबर 11B आमी विचारिल्ल्या जापेक तांणी एनेक्शर 1 दिला, जातून तांणी सांगलां की 8 प्रोजेक्ट गेल्ल्या 5 वर्सांक तांणी पास केले आनी ह्या 8 प्रोजेक्टाक जर तर आमी पळयत जाल्यार हांव फक्त 8 प्रोजेक्टाचे जे लँड झोनींग एक्चुअल झोनींग ऑफ दॅट लँड आसा तितलेच वाचता. प्रोजेक्ट नंबर 1 जातून ते विशय विधानसभेन आयलो, विरोधी पक्ष फुडाऱ्यांनी तो घेतलो, तो काडाचो विशय. तातूंत झोनींग मेजॉरिटी ऑफ द लँड वॉज पार्टली नॅचरल कवर, पार्टली कल्टिवेबल अंडर इरिगेशन कमांड एरिया आनी पार्टली ऑर्चर्ड. प्रोजेक्ट नंबर 2 अडवल पालकर कन्स्ट्रक्शन्स अँड रिसॉर्ट्स प्रायवेट लिमिटेड. हो एक थंय बिचोलेच्या गांवान अडवलपालच्या विलेज पंचायतीन एक रेडी मिक्स कॉन्क्रीट प्लांट घालपाक ताणें प्रपोजल घातलें. मेजॉरिटी ऑफ द झोनींग लँड वॉज कल्टिवेबल लँड अंडर इरिगेशन कमांड एरिया. प्रोजेक्ट नंबर 3 टीम 24 बेवरेजीस. हो पुराय जागो झोनिंगाच्या अंडर नॅचरल कवरान येता. प्रोजेक्ट नंबर 4 CMM लॉजिस्टिक्स. हाजो पुराय जागो ऑर्चर्ड झोनान येता. प्रोजेक्ट नंबर 5 ब्रह्मा कॉर्प थीम पार्क पेडणे तालुकान. हाजो पुराय जागो इज कमिंग अंडर बफर झोन. प्रोजेक्ट नंबर 6 सातेरी पिसनय एज्युकेशन सोसायटी. हो पुराय जागो ऑर्चर्ड झोन. 7वो वर्ल्ड पीस युनिवर्सिटी. हाजो म्हणटू पार्टली एज्युकेशनल, पार्टली ओवरलॅप्ड विथ नो डेव्हलपमेंट स्लोप आणि पार्टली इन ऑर्चर्ड झोन. आणि लास्ट प्रोजेक्ट हो ONGCचो प्रोजेक्ट जो पार्टली ऑर्चर्ड, पार्टली इन्स्टिट्यूशनल, पार्टली सेटलमेंट आशिल्लो. आतां म्हाका एक समजना की ONGC म्हणटा ते सरकाराची, सेंट्रल गव्हर्मेंटाची सबसिडरी. हाका IPB अंडर घालून तो कित्याक पास करचो पडलो हेंच कळना. जेन्ना सेंट्रल गव्हर्मेंटाचो सबसिडरीचो प्रोजेक्ट तेन्ना प्रॉपर चॅनलान घाला, ताचें परमिशन घे आनी करा मरे. सो आतां ह्या 8 केसींतली आमी एकूच क्लासीक केस. सो मेजॉरिटी ऑफ द लँड जर आमी पळयली, समजा एक जर तातली काडली जाल्यार बाकी सगळे आर नॅचरल कवर, एग्रीकल्चरल, बफर झोन, हेच सगळे जागे आसा. सो हाजे वयल्यान सिद्ध जाता की हें सरकार IPBच्या नांवार बाकी सगळे बायपास करून हांकां अप्रुवलां दिवपाचो प्रयत्न चल्ला. आतां एकूच आमी तातलें उदाहरण घेवया की सगळ्यांचे घेवपाक गेलो जाल्यार तितलो आमचे कडेन टायम ना. अडवलपाल कन्स्ट्रक्शन अँड रिसॉर्ट्स प्रायवेट लिमिटेड. हो आतां एप्लिकेशन घालता. सर्वे नंबर 208/0 which is about 75,000 something 800 if I'm not wrong, 74,500 square meters. आता मजा अशी की
हें हांव तुमच्या मुखार दाखोवपाक सोदतां. आतां हो इरिगेशनाचो तिळारीचो कॅनाल, हो जो दिसता पळय ही लायन, ब्लू लायन, दीस इज द कॅनाल. दीस इज द रियल टायम आयच्या तारखेचो गुगल इमेज. आनी तुमी पळयत जाल्यार कॅनलाक तेंकूनच हो इंडस्ट्री घातिल्ली आसा. नाव दीस कम्स अंडर रेड कॅटेगरी इंडस्ट्री. आतां ह्या जाग्याचें सरकारान कशें फटयलां तें तुमच्या मुखार दवरपाक सोदतां. आतां कॉरस्पॉन्डिंग ताचो रिजनल प्लॅन जर आमी काडून पळयत, सो दीस इज द रिजनल प्लॅन 2021, वेर दीस ब्लू लायन इज दॅट सेम कॅनल and this is that area where the plant has come. Now, as per the regional plan, this area is marked under irrigation command area. Irrigation command area mark केल्ली कारण थंयचे आजूबाजूचे जागे थंय एग्रीकल्चर जावचें, थंय लोकांनी शेती करची, ह्या हेतून तो इरिगेशन कमांड एरिया म्हणून नोटिफाय केल्लो. आतां आमी ताचे वेरियस एनेक्शर्स जे ह्या डिपार्टमेंटान मिनिस्टर फॉर इंडस्ट्रीज, ट्रेड एंड कॉमर्स मॉविन गुदिनोन हाजें आमकां एनेक्शरां जीं दिल्या, एनेक्शर नंबर 4, तातूंत ताणें थोडे सगळ्या प्रोजेक्ट्सांचे डॉक्युमेंट्स लायल्या. तातूंतले स्पेसिफिकली हांव WRDचे NOC dated 29th May 2020, when I believe 29th May 2020 was a catastrophic moment that time. गोंयान लॉकडावन आशिल्लो, मनीस वाचतलो, जिवंत उरतलो काय ना अशी परिस्थिती आशिल्ली त्या वेळाचेर. 29 मे 2020 हांव गोंयकारांक याद करून दिवपाक सोदतां की गोंयान लॉकडावन आशिल्लें. आनी अशें लॉकडावन आसतना WRD डिपार्टमेंट, हांव स्पेसिफिकली एकूच लायन वाचता, with reference to the above project proposal, it is informed that the portion of the land, survey number 208/0 of village Advalpal in Bicholim Taluka, as marked in the plan annex, is not falling under the command of Tirari irrigation project. Now the regional plan is clearly saying that this land is under command area. WRD चो executive engineer MK Prasad सांगता पडना. So what is this? We want to ask the irrigation WRD minister की एका सायडीन रिजनल प्लॅनार कमांड एरिया दाखयता, आमकां गुगल इमेजी वयल्यान दिसून येता की एक्झॅक्टली 5 म्हणजे 10 मिटर सुद्धा गॅप ना, त्या कॅनलाक तेकूनच हो प्रोजेक्ट घातिल्लो आसा रेड कॅटेगरी, आनी तुजो ऑफिसर बाबा सांगता की इट इज नॉट फॉलिंग अंडर कमांड एरिया. सो आय थिंक दिस इज अ क्लासीक केस ऑफ करप्शन, क्लासीक केस ऑफ शोईंग की लँड यूज पॅटर्न दाखयता एक, आनी हे ऑफिसर पयशे घेवन आपल्याक जाय तशी परमिशनां इश्यू करता. आतां हांवें मातशी म्हायती काडली, कित्याक फाल्यां हें सांगतले की ना आमी एम्प्लॉयमेंट थंय दिला, हें दिला. 14 लोक त्या गांवचे 14 लोक थंय कामाक आसा. आमचो इंडस्ट्री ओपोज ना, बट वी आर सेईंग when you know that area is a command area, when that area is notified for agriculture, it is side of the canal, why government is allowing such red category industry? Notified area na, notified area for industries asa, which has to be away from city or village area. तुम्ही साइडीन खंय where there is no command area, agricultural land ना, थंय घाला मरे तुम्ही agricultural land, command area which is reserved for future generation for agriculture, त्यो तुम्ही पाड घालपाक हे सरकार कित्याक मुखार सरला? So we wanted to bring to your notice that IPB हो जो प्रकार ह्या सरकारान स्वर्गेस्त मनोहर पर्रीकर हाणें हो हाडिल्लो, हो हे टूल फॉर करप्शन, हाज्या वयल्यान एक्सपोज जाता की सामान्य गोंयकार जर तर आज घर बांदपाक सुद्दां जर आज गेलो, एक सामान्य गोंयकाराक आज कितें परिस्थिती आसा, कशे त्रास जाता परमिशनां घेवपाक, हें प्रत्येक गोंयकाराक खबर आहा. पूण हे जे करप्शनान बुडल्या हांचे क्रोनी मित्र तांकां कांयच लागना, कमांड एरिया लागना, बफर झोन लागना, एग्रीकल्चरल लँड लागना, ते IPBच्या मार्फत अशे चोर वाटेन परमिशनां घेता आनी गोंयचे वातावरण पर्यावरण वो नश्ट करपाचो हो एक प्रयत्न चल्ला. आतां आमी दुसऱ्या प्रश्नाचेर येवया. आमी
विधानसभेन पळयलें की मुख्यमंत्री सदांच सांगता की आमचे सरकार जें आसा तें अंत्योदय तें सर्वोदय आनी ग्रामोदय मेरेन पावपाचें सरकार. आतां हांची फटिंगपणां ही तुमच्या मुखार आमी दवरपाक सोदता. स्टार LAQ क्वेश्चन नंबर 8B MLA एल्टन डिकॉस्टाचो हो प्रश्न 31 जुलयाक आमी घातिल्लो. तो प्रश्न आमकां थंय भाचाभाच करपाक येवना. प्रश्न व्हेरी सिंपल आशिल्लो आनी त्या प्रश्नाक एकूच पेज. स्टार LAQ क्वेश्चन नंबर 8C एकूच पेज, कांय एनेक्शनां ना, कांय ना. आतां हो प्रश्न कितें? हो प्रश्न आशिल्लो जे गोंयचे नीज गोंयकार, आमचे ST भाव जे आसात, जे ट्रायबल कम्युनिटी ऑफ गोवा आसा, तांच्या रिलेटेड हो प्रश्न आशिल्लो. प्रश्न कितें आशिल्लो? वेदर द गव्हर्मेंट इज अवेर that tribal communities in Goa are facing hardship in constructing roads that pass through forest department land or property. सरकाराची जाप आसा, सर, no such issue has been reported to the forest department so far. हें फॉरेस्ट डिपार्टमेंटाचें उत्तर. ताजो सब क्वेश्चन B वाचूया. Whether it is a fact that the forest department has denied permission for construction of such road in various tribal areas. तो की सांगता? No sir, however construction of road in forest area including protected areas is considered as a non-forestry activity and requires prior approval of the central government as per the provision. आता हांव ह्या सरकाराक याद करून दिवपाक सोदता की काजूकोट्टो म्हणटा तो गांव आनी केरी गांवांत थंय तेन्नाचो ट्रायबल कमिशन दिपक करमळकर, इफ आय एम नॉट रॉंग, दिपक करमळकर ते सगळे एक्टिविस्टांक घेवन थंय 1.5 वर्सां पयलीं गेल्लो. थंय म्हाका दिसता 6 काय 8 म्हयन्या पयलीं जेन्ना ट्रायबल नॉट सो लास्ट अधिवेशन, म्हाका दिसता जानेवारीच्या अधिवेशनाक जेन्ना ते ट्रायबल वेलफेअर डिपार्टमेंटा कडेन गेल्ले प्रोटेस्ट घेवन, थंय विरोधी पक्ष फुडारी गेल्लो. थंय ट्रायबल वेलफेअरान सांगिल्लें की 8 करोड रुपया आपूण सँक्शन केल्या आनी ते आपूण रिलीज करता म्हणून. सो हाच्या वयल्यान एक सिद्ध जाता की हें सरकार जे आमचे ST बांदव ट्रायबल कम्युनिटीजांक कशें फटोवपाक सोदता हें म्हाका दिसता उगड जाता. कित्याक आतां फॉरेस्ट डिपार्टमेंट सांगता की ट्रायबल कम्युनिटीक कांयच हार्डशीप जायना, तांच्या वाठारांत रस्त्याचो कसलोच प्रपोजल येवना. आतां हांव ह्या फॉरेस्ट डिपार्टमेंटाक विचारपाक सोदतां की ST ट्रायबल कम्युनिटीच्यो FRCच्यो 10,000 केसीस तुमचे कडेन आयिल्ल्यो. त्या 10,000 केसींतल्यो 8,000 केसीस आज मेरेन पेंडेन्सीन आसा, त्यो अजून सेटल जाल्ल्यो ना. म्हणजे तुमी कितें सांगपाक सोदता की 10,000 FRC केसीस ज्यो तुमचे कडेन रजिस्टर जाल्या ते लोक कशे वता थंय? तांकां रस्तो ना, तांकां रोड लागना, काय त्या लोकांनी कशें वचप? हेलिकॉप्टर घेवन वचप? कित्याक तूच सांगता की आमचे कडेन कांयच रिकॉर्ड ना म्हणून. सो फॉरेस्ट डिपार्टमेंट कशें हिपोक्रेसी पळया. एका सायडीन 10,000 FRCच्यो केसी ते रजिस्टर आसा, तातूंतल्यो 8,000च्यो अजुनूय सुटावे तांचो रिजल्ट जावंक ना, तांकां तांचे अधिकार मेळूंक ना. थंय रोड म्हाका एकूच ह्या फॉरेस्ट डिपार्टमेंटाक विचारपाक जाय की त्या 10,000 FRCच्या केसींक रोड कनेक्टिविटी कितें? ते लोक वता कशे हें फॉरेस्ट डिपार्टमेंटाक खबर ना. आतां केरी गांवान थंय रोड सुद्दां ना. म्हाका दिसता एक न्यूज चॅनल गोवा 365 ती एक केस हाडिल्ली, तो वुडन ब्रिज, ते लोक बाबडे लाकडाचे हाज्या वयल्यान ते वचून त्या गांवांनी थंय वतात. आज त्या लोकांक, केरीच्या लोकांक थंय आज रोड ना, थंय आज उदक ना, थंय आज इलेक्ट्रिसिटी ना. आनी हें सरकार निर्लज्जपणे सांगता की आमचे कडेन कसलोच अजुनी रिपोर्ट येवंक ना फॉर हार्डशीप टू द ट्रायबल कम्युनिटी इन फॉरेस्ट लँड. म्हळ्यार हाज्या वयल्यान तुमी पळयात की एका सायडीन सरकार सांगता आमी 8 करोड रुपयाचें प्रोविजन केलां. म्हळ्यार हातूंत म्हाका दिसता एक तर पंचायती त्यो त्या वाठारांत ज्यो आसात त्यो ट्रायबल कम्युनिटीक हेल्प करपाक सोदना, ते प्रपोजल ट्रायबल कम्युनिटी कडेन वचना, आनी म्हाका दिसता फॉरेस्टा कडेन हांचें कॉर्डिनेशन ना. सो दीस शोज की हें सरकार कांयच अंत्योदय तत्व, सर्वोदय, ग्रामोदय सय फटींगपणां. जर तर तुजें अंत्योदय तत्वा मेरेन व्हरपाचें जर आशिल्लें जाल्यार आज नीज गोंयकार म्हणटा तो आज ST भाव,
जे हजारांनी वर्सां पयलीं गोंयचे जागे आज जंगलां जर सांबाळून दवरले जाल्यार तांणी दवरल्या. आनी तांच्यो ज्यो 10,000 केसी ज्यो पेंडींग आसा तांकां रोड कनेक्टिविटी कितें काय विचारलें जाल्यार तूं सांगता काय ना. आनी तूं सांगता की ते सेंट्रल गव्हर्मेंटाचे एक्टर बट कोणें करून हाडपाचें. राज्य सरकारान डबल इंजिनाचें तुमचें सरकार आसा मरे. तांचे क्लियरन्स इन फॉरेस्ट लँड हें तुमी करून हाडपाचें. सब क्वेश्चन नंबर सी डी ई तू सांगता नॉट एप्लिकेबल बिकॉज सब क्वेश्चन सी आम्ही विचारिल्लो की रिजन फॉर डिनायल ऑफ परमिशन वेदर द गव्हर्मेंट हॅज टेकन एनी इनिशिएटिव्ह टू resolve the issue and facilitate road connectivity for tribal communities. If so, furnish the detail of such initiatives including proposal cleared, pending or rejected by the forest department. So तो सांगता in view of above it is not applicable. म्हणल्यार हाजो अर्थ क्लियर जाता की सरकारान कसलीच इनिशिएटीव घेवंक ना की तांचे प्रॉब्लेम रिजॉल्व करपाक, ट्रायबल कम्युनिटीचे रोड कनेक्टिविटीक इम्प्रूव करपाक सरकारान कसलीच हांगा फुडाकार घेतिल्लो ना. सो हाजे वयल्यान सिद्ध जाता की हें बीजेपीचें सरकार, हें ब्रश जुमला पार्टीचें सरकार म्हणटा तें ट्रायबल कम्युनिटीक लागून मात्तूय काम करना. आमी आतां तिसऱ्या प्रश्नाचेर जो आसा परत आरोग्य क्षेत्राचेर जो सामान्य मनीस आज जर बरे भशेन जर जगतलो जाल्यार म्हाका दिसता आरोग्य हें अत्यंत गरजेचें. परत आमचो स्टार्ट एलएक्यू क्वेश्चन नंबर 8C जो आमचो आमदार बाब एल्टन डिकॉस्टान 31 जुलयाक हो प्रश्न घातिल्लो आनी प्रश्न आशिल्लो रिगार्डींग द कॅन्सर आणि किडनी पेशंट्स इन साऊथ गोवा. आमी प्रश्न विचारिल्लो की द टोटल सब क्वेश्चन नंबर ए ऑफ स्टार एलएक्यू क्वेश्चन नंबर 8C बाय एल्टन डिकॉस्टा द टोटल नंबर ऑफ कॅन्सर अँड किडनी पेशंट रिपोर्टेड इन साऊथ गोवा ड्युरिंग द लास्ट 3 years. आणि ह्या डिपार्टमेंटान आमकां एनेक्शर 1 आणि एनेक्शर 2 च्या मार्फत आमकां डिटेल्स दिल्ल्यो आसा. हांव जस्ट टोटल नंबर ऑफ केसीसूच वाचतां. एज पर DHS ताणें एनेक्शर 1 आणि 2 भितर टोटल केसीस दिल्या. सो फॉर द हांव पयलीं कॅन्सराच्यो केसीस वाचता. इयर 23 तो म्हणटा 331 केसीस. इयर 24 231 केसीस. इयर 25 279 केसीस. आनी गोवा मेडिकल कॉलेजीचे जर आमी एनेक्शर 4 जर पळयत जाल्यार कॅन्सराच्यो केसीस 2023 943, 2024 1114 आणि 2025 जे अजूनही चालू आसा ताजे 445 एज ऑन डेट ह्यो कॅन्सराच्यो. आतां आमी ह्या किडनीच्यो केसीस विचारिल्ल्यो. सो एज पर द साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल एज पर द DHS नॉट डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल एज पर द DHS केसीस जर आमी पळयत जाल्यार ताणें तालुका वायज ह्यो केसीस दिल्ल्यो आसा फॉर द इयर 23, 24, 25. सो हांव फक्त गोवा मेडिकल कॉलेजीच्यो दिल्या. सो गोवा मेडिकल कॉलेजीच्यो जर आमी पळयत जाल्यार साऊथ गोवाच्यो 2022 407, 2023 461, 2024 519 ह्यो आसात करंट कॅन्सराच्यो केसीस आणि किडनीच्यो केसीस. आतां प्रॉब्लम असो आसा की हो फक्त एसेंब्लीचो एलएक्यू आमी हांगा एड्रेस करना. वी आर एक्सपोजिंग अ हेल्थ इमर्जन्सी इन साऊथ गोवा. दिस इज एक्चुअली अ हेल्थ इमर्जन्सी. इट इज नॉट addressing a LAQ question which has come in the assembly and we know this is a health emergency in South Goa. आणि हाज्या वयल्यान एक सिद्ध जाता की बीजेपीचें सरकार हें इग्नोर करता आणि
गोंयकारांचे लायफ जे आसात हे लायफ थ्रेटनिंग इलनसीस जे आसात ते वर्सान वर्स पळय वाडटा हाजेर सरकाराचें दुर्लक्ष चल्लां. सिंपल फॅक्ट ताजो सब क्वेश्चन नंबर बी आमी विचारिल्लें की वेदर एनी स्टडीज ऑर सर्वेज हॅव बीन कंडक्टेड टू आयडेंटिफाय द कॉजीज फॉर इन्क्रिजींग नंबर ऑफ केसीस इन द रिजन. DHS सांगता नो. That means the Director of Health Services has not carried out any surveys, any studies to identify this cause for number of cases to be increased. आता बाब एल्टन डिकॉस्टान हो एक व्हेरी क्रिटिकल क्वेश्चन ह्या आठवड्याक विचारिल्लो जातून अलार्मिंग कॅन्सर आणि क्रोनीक किडनी डिसीज ह्यो साऊथ गोवान वाडत आसा. सरकाराची जाप जर पळयत जाल्यार ही एक क्लासीक डिस्प्ले ऑफ ब्युरोक्रेटीक आनी पॉलिटिकल नेग्लिजन्स म्हाका दिसता हातूंतल्यान भायर सरता. आतां ह्या हाजे की फॅक्ट्स जर आमी जर तर पळयत आनी जे आमचे कडल्यान हायड केल्या ते कितें की साऊथ गोवा इज सीइंग अ कन्सिस्टंट रायज इन कॅन्सर एंड किडनी डिसीज ओवर द लास्ट 3 years. As admitted by the government, this is not I am saying, this is admitted by the health minister that the cases of kidney and cancer are increasing in South Goa. Sub question B shows that no study has been carried out by the DHS to investigate the root cause. Third, there is no linkage has been established by the Goa Medical College between the health issues and probably it might be for mining pollution, it might be for water contamination or pesticide which are being used by the agriculturists there. हाचेर एनवायरमेंटलाची स्टडी केल्ली ना, आज मेरेन चालू केल्ली ना. चौथें, only 2 hospital-based study identified diabetes and hypertension are the major causes अशें म्हणून ह्या सरकारान ह्या हातून जाप दिल्ली आसा जाचेर कांयच एक्शन प्लॅन फॉलो केल्लो ना. काणकोणाचे जर तर आमी किडनी डिजीज जर पळयत जाल्यार काणकोणा आय थिंक इज बिकमिंग एज अ क्लस्टर जी कितलीशीं वर्सां इज नोन दॅट काणकोण इज अ क्लस्टर फॉर किडनी डिसीज. आतां सडनली सरकार हाजेर आतां येयल्ल्या 1 वर्साक हाजेर स्टडी करपाक सोदता पूण ताजेर कांयच डिटेल आमकां हाजेर इन्फॉर्मेशन दिल्ली ना. म्हाका दिसता BJP सरकाराचो कोण तांकां आडायता किंवा BJP सरकाराक कोण आडायता इन्वेस्टिगेट करपाक की वेदर दिस इज बिकॉज ऑफ द मायनिंग वेस्ट, वेदर दिस इज बिकॉज ऑफ द ग्राउंड वॉटर कंटॅमिनेशन or whether this is a heavy pesticide farming in South Goa is the major reason. हाजेर सरकाराक कोण आडयता हें आमकां कळना. Is the government protecting the culprits behind environmental damage? जी environmental damage जाल्या ताका कोण कारणीभूत आसा हाका सरकार वाचोवपाक सोदता. Why health department is sleeping while lives of innocents are being lost or ruined? म्हाका दिसता हो जो विशय आसा हो अत्यंत गंभीर विशय. आमी विधानसभेन पळयता की आरोग्य मंत्री थंय भाशणां दिता, आमी हें केलें तें केलें, तो सांगता 108 आपूण हाडली, आमी हें सगळें पळयलें. पूण म्हजी हेल्थ मिनिस्टरा कडेन म्हाका दिसता दीस इज अ सिरियस इशू वेर द गव्हर्मेंट हॅज फेल्ड टू आयडेंटिफाय दॅट वॉट आर द रूट कॉज फॉर कॅन्सर. आनी व्हेरी सरप्रायझींग इज दॅट की DHSन आज मेरेन कसली स्टडी केल्ली ना की कॅन्सर केसीस आज 2024 जर आमी पळयत जाल्यार 1114 गोंयकार फॅमिलीजांक कॅन्सर सापडला एका घरान. आनी व्हेरी सॅड टू से पूण ज्या घरान कॅन्सर पेशंट पळय आसता न्ही ते नॉट ओन्ली दॅट पेशंट बट दॅट एंटायर फॅमिली इज अंडर स्ट्रेस. आय हॅव सीन बिकॉज इवन इन फॅक्ट माय हाऊस ऑल्सो हॅज वन कॅन्सर केस. पूण त्या पेशंटाक लागून ते फूल फॅमिलीचेर जो पळय त्रास येता, बर्डन येता न्ही ते फक्त त्या फॅमिलीक ताजो म्हाका दिसता इम्पॉर्टन्स हो समजता. आय थिंक दीस इज अ व्हेरी सिरियस इशू की गोंयान कॅन्सर केसीस ह्यो वाडटात. सरकार एका सायडीन सांगता केसी वाडटात पूण दुसऱ्या सायडीन तांची जाप जर पळयत
जाल्यार देर इज नो सर्वे विच इज कंडक्टेड, देर इज नो स्टडी विच इज डन टू आयडेंटिफाय द रूट कॉज फॉर इनक्रीज ऑफ दीस क्रोनीक डिसीज. आनी हांव उलयना, हे तांचो मंत्री हांगा उत्तर दिता की DHSन आज मेरेन कसलोच हाजेर स्टडी केल्ली ना. चवथ्या हाजेर आमी या which I think should be the last because चड टायम लागता. लास्ट आमचो स्टार LAQ क्वेश्चन नंबर 5C 30 जुलयाक आशिल्लो, जो प्रश्न एल्टन डिकॉस्टान थंय एक्चुली हो टेबल केल्लो, पूण आमी पयलें की आनी इट वॉज अ जॉयंट क्वेश्चन ऑफ एल्टन डिकॉस्टा, युरिया आलेमांव आनी कार्लोस फरेरा, बट वी सॉ स्पीकर डिडंट अलाव देम बिकॉज टेक्निकली जो मनशान टेबल केल्लो तो थंय कांय हेल्थ इमर्जन्सीक लागून पावलो ना. प्रश्न आशिल्लो इलिगॅलिटीज इन द ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट. आतां ह्या स्टार LAQ प्रश्नान आमी खुबशे प्रश्न विचारिल्ले रिगार्डींग रेंट अ कॅब, रिगार्डींग द टॅक्सी इश्यूज एंड ऑल्सो द एग्रिगेटर ॲप बेस्ड टॅक्सी एग्रिगेटराचेर आमी विचारिल्लें. हांव फक्त रेंट अ कॅब जो विशय आसा ताचेरूच फोकस करता. आतां आमी प्रश्न विचारिल्लो की आमकां फर्नीश द गायडलायन्स प्रोवायडेड अंडर द मोटर व्हेकल एक्ट टू ग्रांट रजिस्ट्रेशन फीज लायसन्स फॉर रेंट अ कॅब, द नंबर ऑफ सच लायसन्सीस विदीन द स्टेट ऑफ गोवा, आनी हे सगळे डिटेल्स दी म्हणून. ताचें हांव उत्तर वाचतां. गिवन बाय द ट्रान्सपोर्ट मिनिस्टर श्री मॉविन गुदिना. He said that the grant of license for operating rent-a-cab services is governed by Rent a Cab Scheme 1989 issued under Central Motor Vehicle Act 1989. A copy of scheme is enclosed as annexure. Now this is very interesting. As on date, a total of 10 rent-a-cab licenses have been issued by the Department of Transport in the state of Goa. डिमांडाच्या वेळार आमच्या विरोधी पक्ष फुडाऱ्यान युरिया आलेमांवान तें उघड केल्लें इन डिटेल. आतां आय वील फोकस ओनली ऑन रेंट अ कॅब. मुख्यमंत्री आमी जे कॉलिंग अटेन्शन घातिल्लें ऑन रोड एक्सिडंट्स ताचेर ऑन रिकॉर्ड मुख्यमंत्री इज देर. ही इज ऑन रिकॉर्ड. ही सेड की दिसाक 1 ते 2 गोंयकार रोड एक्सिडंटान मरता. हे तोच सांगता, तोच एडमीट करता. आनी डेटा शोज किंवा डेटा जर आमी स्टडी केलो जाल्यार अशें दिसून येता की मेजॉरिटी ऑफ द एक्सिडंट्स आर कॉज बिकॉज ऑफ दीस रेंट अ कॅब. कित्याक हे लोक भायल्यान येता, हांकां हांगाचे गोंयचे रस्ते खबर आसना, हांकां गोंयान सोरो पिवन गाडी चलोवपाक जायना म्हणून खबर नासता. सो हे मेजॉरिटी ऑफ दीस फेटल एक्सिडंट्स आर बिकॉज ऑफ रेंट अ कॅब. आनी म्हाका दिसता प्रत्येक गोंयकार म्हजे बरोबर अग्री जातलो की आज जर आमी गोंयान जर पळयत जाल्यार हजारांनी गाडयो रेंट अ कॅब दिसता. हातून म्हाका दिसता मातूय कोणूय डिनाय करचो ना. आतां एनेक्शर D जर ह्या प्रश्नाचे जर आमी काडून पळयत, आमी सांगिल्ले डिटेल्स दी. सो सरकार कितें सांगता की गोंयान फक्त 10च लोक आसा जांकां रेंट अ कॅबाचें लायसन दिलां. आनी गोंयान गाडयो चलता कितल्यो? 6,762 6,762 rent-a-cab cars permits have been given, whereas only 10 people are there who have got the license of rent-a-cab. हाचो अर्थ कितें की हे 10 लोकांनी ऑलमोस्ट 5,900 गाडयो सबलीज केल्ल्यो आसा. लायसन म्हज्या नांवार, हांव तुका काडटा 50 गाडयो दिता, तुका 20 दिता, तुका 30 दिता. सो हो एक धंदो ह्या 10 लोकांनी केल्लो आसा. जर तर मुख्यमंत्री सांगता की 2 गोंयकार आज दिसाक एक्सिडंटान मरता जाल्यार हाजेर एक्शन कितें जायना? आतां ह्याच प्रश्नान आमी विचारिल्लें सब क्वेश्चन नंबर E, whether the government is serious about the genuine problem faced by the taxi operators of Goa. जाल्यार ताचेर सरकार जाप दिता, yes sir, the government is fully committed to address the genuine concern of the taxi operator in the state. सो एका सायडीन तुमी हे 10 लोकांची बॉल्सां भरपाक लागून जवळपास क्लोज टू 5,900 गाडयांक तुमी लायसन दिला रस्त्यार चलोवपाक.
जाचे ड्रायव्हर तांकां गोंयचे रस्ते खबर ना, तांकां गोंयचे रुल्स खबर ना, ते सोरो पितात आनी हे 5,900 गाडयो रस्त्यार चलयतात, गोंयकाराचे जीव घेता. आनी दुसऱ्या सायडीन जो नीज गोंयकार टॅक्सीवालो आहा ताका धंदो मेळना, कित्याक हे 5,900 इल्लिगल जे ह्यो गाडयो रस्त्यार पळय चलतात तांकां कांयच पडलेले ना, तांकां गोंयकाराचेच पडलेले ना. So this shows that the transport department, I think, is hand in gloves and are not serious to resolve the actual problem. आज actual problem is रस्त्याचेर 2 गोंयकार एका दिसा मरता. Majority of those cases are because rent a cab जे आसा ते रेंट कॅबाचे जे ड्रायव्हर भायले लोक येवन हांगा पळय गाडी घेवन भाड्याक चलयता ते गोंयकारांक उडयता आनी चलले, तांकां कांयच पडलेलें ना. आनी दुसऱ्या सायडीन सरकार सांगता की टॅक्सी भाव जे आसा तांकां वील प्रोटेक्ट. सो अनलेस यू सॉल्व दीस इशू, हाव यू आर गोइंग टू रिजॉल्व द टॅक्सी इशू एज वेल एज द एक्सिडंट इशू. कॉलिंग एटेन्शनाचेर आमी पळयलें की मंत्र्यान क्लियर जाप दिल्ली ना, ह्या हाचेर जास्त भाचाभाच करपाक मेळ्ळी ना. पूण म्हाका दिसता खंय तरी सरकारान हे जे रेंट कॅब जे आसा, ज्या 10 लोकां अंडर जवळपास 6,000 गाडयो पळय रजिस्टर आसा, हांचेर म्हाका दिसता क्रॅकडावन करपाक जाय. ह्यो जर तर सिस्टमांतल्यान गेल्यो जाल्यार टॅक्सी जे आसा तांकांय बिझनस मेळटलो आनी जे रॅश ड्रायव्हिंग जे चल्लां गोंयान आज रस्त्याचेर तें म्हाका दिसता कर्टेल जातलें, खंय तरी शिस्त येतली. आतां ह्या रेंट कॅबाक म्हाका इन्फॉर्मेशन मेळ्ळें की थोड्यांक स्पीड गव्हर्नरूय ना, पूण प्रत्येक टॅक्सीवाल्याक तुमी स्पीड गव्हर्नर घालपाक लायतात. सो एका सायडीन तुमी इलिगॅलिटी करपाक हांगा तांकां वाट दिता आनी दुसऱ्या सायडीन जो खरो नीज गोंयकार जो बाबडो कश्ट करून जोडपाक सोदता ताका तुमी मारून उडयतात. सो आय थिंक दीस शोज द हिपोक्रसी ऑफ दीस गव्हर्मेंट की हे सरकार सामान्य मनशाक लागून ना, कांयच अंत्योदय तत्वा मेरेन पावपाचें हें सरकार ना. तो ग्रामोद्योग मेरेन पावपाचें म्हणटा आमी दाखयलें की आज जे ट्रायबल कम्युनिटीजाचेर कसो अन्याय जाता. आज सामान्य गोंयकार जो आज कॅन्सरान बाबडो मरता ताचेर हें सरकार शोध लावपाक तयार ना. जो गोंयकार आज रस्त्यार जो एक्सिडंटान मरता रेंट कॅबाक लागून ताका तुमी चोरवाट दिल्ल्यो आहा. जे आज जागे आज गोंयचे जे नोटिफायड जागे एज कमांड एरियाज, एग्रीकल्चरल, पॅडी फील्ड, खजान लँड, बफर झोन, हे सगळे बायपास करून तुम्ही IPPच्या नावार आज लोकांक इल्लिगल धंदे करपाक दिता. सो दीस शोज दॅट दीस गव्हर्मेंट इज अ टोटल फेलियर. आय रियली अप्रिशिएट ऑल अवर 3 MLAs. आमचो लिडर ऑफ ऑपोजिशन बाब युरी आलेमाव, एडवोकेट कार्लोस फरेरा, एल्टन डिकॉस्टा, ह्या तिगांनी ह्या फावट ह्या अधिवेशनाक ह्या सरकाराक बॅकफुटार घातिल्लें आसा. ह्या सरकाराच्यो सगळ्यो काळ्यो कर्तुबां ही भायर काडिल्ली आसा. काल आमी मायनिंगाच्या विशयाचेरूय पळयलें की थंय आमी एक प्रायवेट मेंबर रेझोल्युशन हाडिल्लें की हें सरकार नीज गोंयकार जो आसा ताका कसल्योच फेसिलिटी दिवपाक सोदना, ताका आज रोजगार दिवपाक सोदना. सो हे सगळे विशय जे गोंयकाराचे आसात, जे गोंयकाराचे मुद्दे आसात, हे आमी टायम एंड अगेन थंय मांडत आसा. आनी येता ते आठवड्यान ह्या सरकाराच्यो आनी खुबश्यो अश्यो स्कॅम्स, हे खुबश्यो सरकाराच्यो येवजण्यो ज्यो आज ग्रासरूट लेवला मेरेन पावना किंवा लोकांक ताजो फायदो जायना, हे तुमच्या मुखार हाडत रावतले. आनी हांव परत एकदां काँग्रेस पार्टी वतीन आमचे तिनूय आमदाराचे, पुराय गोंयच्या जनतेचे जे म्हाका फिडबॅक येता की तुमी ह्या फावट तिनूय आमदारांनी ह्या सरकाराक सारके धारेर धरून बॅकफुटार घातल्या, सरकाराची करप्शनां एक्सपोज केल्या, सरकाराची बिलां कशा पद्दतीने हाडून लोकांक गोंयकारांक आज त्रासान घालपाक सोदता, हें म्हाका दिसता आमी आज उघड केल्लें आसा. कितें प्रश्न जर आसा जाल्यार वी वील टेक एनी क्वेश्चन्स. रेंट कॅबाचेर कितें बंदी घालपाची कितें तुमचें सुजाव? पळय, आज विशय असो आसा की जे टॅक्सी भाव आसा, आमी फाटल्या दिसांनी पळयलें की सरकार खंय तरी ॲप बेस्ड पॉलिसी हाडपाक सोदता. कित्याक लागून? कित्याक सरकार म्हणटा की तांकां बिझनस जायना ऑर जे ट्युरिस्ट येता तांकां सारकी टॅक्सी मेळना. आतां से
टुरिस्ट जो येता दॅट नंबर इज फिक्स्ड. प्रॉब्ली 5-10% वयर सकयल जायत. आता त्या डिमांडाक सप्लाय करपाक सर्टन नंबर ऑफ टॅक्सीज रिक्वायर्ड. तूं जर तर सिस्टमान एक्स्ट्रा टॅक्सी घालून ओवरलोड केलें, कोणाकूच फेअर बिझनेस म्हणटा मेळचो ना न्ही. आता रेंट कॅब जी आसा पॉलिसी, त्या रेंट कॅब पॉलिसीचे डिसएडवांटेजीस कितें स्टेटींग हें पयलीं आमी आयडेंटिफाय करपाक जाय. आतां डिसएडवांटेज अशें की गोंयकार, हांव सांगना हें मुख्यमंत्र्यान सांगलां मरे, मुख्यमंत्र्यान कॉलिंग अटेन्शन इज ऑन रेकॉर्ड. ही सेड स्पेसिफीक जे कॉलिंग अटेन्शन घातिल्लें ऑन एक्सिडेंट्स ताचेर ताणें स्वता सांगलां की दिसाक 1 to 2 गोंयकार ह्या एक्सिडंटान मरता, लोक येवन ताका मारता मरता. सो जर तर आमचो गोंयकार जर तर दिसाक 1 जीव गोंयकाराचो जर एक्सिडंटाक लागून वता आनी ताजो रूट कॉज समज जर तर रेंट कॅब आसा, देन डोंट यू थिंक दॅट वी शूड पूट लॉट ऑफ रिस्ट्रिक्शन्स ऑन दीस. 6,700 गाडयो आणि लायसनां 10च मरे. आता एज पर द पॉलिसी ऑफ दॅट रेंट कॅब पॉलिसी दॅट 50 गाडयो आसपाक जाय जाल्यार तुका लायसन मेळटा. घाल रिस्ट्रिक्शन, 50 गाडयो 1 लायसन, 10 लोकांक 500 गाडयो पुरो. बाकीचो जो गॅप आसा दॅट वील टॅक्सी वेलर्स वील फील दॅट गॅप नो. सो हातून जातलें कितें की रस्त्यार एक्सिडंट जावचे ना. लोक सोरो पिवन जे पळय गाडी चलयतात किंवा दुसऱ्या राज्यांतल्यान येवन हांगा गाडी चलयतात हांगा तो. आनी हांवें थोड्यो केसीस पळयल्या की फॉर एग्जाम्पल लोक हनीमुनाक गोंयांत येता, तो गो काडटा आनी मजा म्हणून बायलेक दिता गाडी चलोवपाक. कितलेशे व्हिडिओ व्हायरल आहा मरे. आतां त्या बायले कडेन लायसनूय नासता आनी तिका गाडी चलोवपाकूच कळना. सो ती गोंयकारांक मारता, जीव घेता चल्ले. सो दीस इफ इट इज अ सिरियस इश्यू, आय थिंक गव्हर्मेंट शूड पूट सिरियस रिस्ट्रिक्शन ऑन इट. समज जर गोंयकाराचो जीव वता जाल्यार वी वील नॉट सपोर्ट सच इंडस्ट्री ऑर सच पॉलिसी ऑर सच बिझनेस. सो हें जर केलें सरकारान जाल्यार ऑटोमॅटिकली टॅक्सी भाव जे आसा, बिकॉज टॅक्सीचेर डेडिकेटेड ड्रायव्हर आसता जाका गोंयांत रस्ते खबर आहा, जाका गोंयचे रूल खबर आहा, जो वॅलीड लायसन घेवन चलयतलो. सो टू रिजॉल्व ऑल दीस इश्यू आय थिंक दीस इज अ सिरियस. सो सरकार कितें करता, दोळे धापून दूध पिता म्हणटा पळय तसल्यो खबरी. तुम्ही आता जे रेंटचा कार म्हणून उडयला तसंच बायकाचे उडयला की एक्सिडंट जाता बरोबर, सरकारान ते काळजी घेवपाक जाय बरोबर. पण हेज्यात पुलिसांची जबाबदारी आसता. तुम्ही आता म्हणल्यार लायसन चॅक करपाक जाय किंवा तुमी एकट्याक सरकाराकूच धरता काय पुलिसांक पयलीं हे करिना, जबाबदार ना अशें दिसता. तुम्ही रोड सुद्धा पळयता रोडसाचेर कितें आसा कितें आसा की MLAs जे आसा पळय, they are there to form a policy, to get a law to the state. जेन्ना एका राज्याच्यो पॉलिसी करता त्या पॉलिसीचो लोकांक फायदो जावपाक जाय. पयलीं आमी रूट कॉजान वचपाक जाय. आतां पॉलिसीकूच इतले फ्लॉ आसा की प्रत्येक मनीस हांगा लुटपाक भायर सरला. आतां तुवें बरो वॅलीड पॉयंट काडलो की आमी पुलिसाक कित्याक जबाबदार धरप ना. सरकारान पॉलिसीनूच इतलो लुपोल दवरला की 6,700 रेंट कार रस्त्यार चलता. म्हजे कडेन बायकाचो डेटा ना, बट आय बिलीव मोर दॅन 10,000 बायक्स आर देर ऑन द रोड. ओके. आतां हें दीस इज अ टूल फॉर द पुलीस पयशे हफ्ते कलेक्ट करपाक. तूं मुद्दम खंयचे नाक्याचेर जंक्शनाचेर पळय, पुलीस कितें करता, येल्लो आनी ती ब्लॅक दिसली रे दिसली ए सायड मेळाव म्हणटा, तो ताका सायडीन व्हरता आनी कितें बोल्सान घालता. सो तो हो धंदो जाला. This policy is a channel for the government to make corruption. पॉलिसी जर आमी सारक्यो करीत जाल्यार म्हाका दिसता हें सगळें, अरे म्हाका सांग, समज जर हें सिस्टमांतल्यानूच गेलें, पुलिसांक आनी करप्शन करपाचें आनी कितें उरलें मागीर. आतां रोड हांव सांगना, हो मंत्री सांगता मोहीन गुदिनो. अरे वाचता बरें घे, बरो प्रश्न काडले. 10 लोकांची नांवां वाचतात. लायसन होल्डर नंबर फर्स्ट पुष्कल फर्नांडीस, हाज्यो स्वताच्यो 81 गाडयो आसा आनी ताणें सबलीज केल्या 789. 789 ताणें सबलीज केल्या. सेकंड, नॉर्थ गोवा टुरिस्ट टॅक्सी ओनर असोसिएशन, प्रेसिडेंट रवींद्र वेंगुर्लेकर, तांच्यो स्वताच्यो कितल्यो आसा 26 गाडयो. सबलीज कितल्यो केल्या 1065.
तिसरो नॉर्थ गोवा रेंट अ कॅब असोसिएशन, प्रेसिडेंट कोण? रामदास पालकर. स्वताच्यो तांच्यो एसोसिएशन गाडयो कितल्यो? 283. सबलीज कितल्यो गेल्या? 2482. तिसरो शेन टूर्स अँड ट्रॅव्हल्स, हाज्यो स्वताच्यो 54 आणि हाणें सबलीज केल्या 185. म्हळ्यार हो 185चेर फुकट बसून धंदो कमिशन खाता. थंय गोंयकार मरता, ताचो हिशोबूच ना, पत्तोच ना. पांचवो जॉय कार रेंट अ कॅब, हाज्यो स्वताच्यो 52, हाणें सबलीज केल्या 379. जोईस रेंटल कार, हाज्यो स्वताच्यो 52, हाणें सबलीज केल्या 209. उमेश रिवणकर, हाज्यो स्वताच्यो 55, हाणें सबलीज केल्या 356. वेलंकणी ऑटो हायर्स, हाज्यो स्वताच्यो 140, हाणें सबलीज केल्या 335. श्रीधर नाईक, हाज्यो स्वताच्यो 19, हाणें सबलीज केल्या 104. आतां सरकार खंय तरी हांवें वाचलां सांगता की एज पर द पॉलिसी मिनिमम 50 गाडयो आसपा जाय म्हणून. आनी हाका 19 कशें दिलें लायसन तेंच म्हाका कळना. आय थिंक दीस ऑल्सो वील हॅव टू सी नाव इन डिटेल. गोंयकार हाज्यो स्वताच्यो 76, हाणें एकूय सबलीज करूं ना. पूण आतां प्रॉब्लम असो की हे 10 लोकांच्यो स्वताच्यो गाडयो 838 आसा. ओके, वी डोंट हॅव प्रॉब्लम. पूण ह्यो ज्यो सबलीज पळय केल्या 5924, हाजेर कांयच चॅक ना रे कोणाचो. आता दुसरो एक क्वेश्चन दिसता, तुम्ही एसटीक लागून जे रस्तो मेळना म्हणल्यार तुम्ही हांव म्हणना, सरकार म्हणटा. सरकार बरोबर, पण तुम्ही ऑपोजिशन लिडर सुद्धा मेळा म्हणटा. आफ्टर असेंब्ली तुम्ही कितें करताले तेजेर? सरकार केन्ना ओके, पण तुम्ही ऑपोजिशन म्हणून कितें करता? लास्ट टायम जेन्ना आमचे एसटी भाव हो विशय घेवन थंय गेल्ले ट्रायबल वेलफेअर डिपार्टमेंटान, तेन्ना त्या प्रोटेस्टाक विरोधी पक्ष फुडारी सुद्दां थंय गेल्लो, त्या डेलिगेशनाक मेळिल्लो. कमिशनान कितें सांगिल्लें की आपूण 8 करोड रुपया, आय थिंक इट इज 8 करोड सँक्शन जाल्ले. पॉयंट कितें आसा? तेज्या खातीर जाल्लें. तुजे एसटी कम्युनिटी जी आसा, ट्रायबल कम्युनिटी, हांचे जागे फॉरेस्टान आसा. 10,000 केसीज आज फायल केल्या, 8,000 पेंडन्सी आहा. त्या 8,000 केसीजांक रोड कनेक्टिविटी कितें? तो मनीस आपल्या घरा कसो वता? रस्तो आसतलोच न्ही. तो कदाचित पांयवाट आसत, तांबडो रोड आसत, त्या लोकांक आज रोड ना थंय वचपाक, पक्का रोड ना. पूण फॉरेस्ट डिपार्टमेंट निर्लज्जपणे सांगता की आमकां तसलें कांयच प्रपोजल ना म्हणून. अरे तुजे कडेन 8,000 केसीस आसा पेंडन्सीक, ताचें कितें जालें? सो हाव कॅन द फॉरेस्ट डिपार्टमेंट से दॅट वी डोंट हॅव एनी केसीस? पळय, हांकां अधिकार कोण दितलो? हांकां रस्तो कोण दितलो? जो संविधाना भितर जो बेजीक अधिकार मनशाक, रस्तो, लायट, उदक आसा, तोच मेळना आज गोंयकारांक. आनी आमी अंत्योदय तत्वाचे उलयता. कितें करताले फुडें आफ्टर असेंब्ली? हो विशय आमी रेज करतले. प्लस हो विशय जो आसा हो आमी तांचे ट्रायबल असोसिएशना कडेन वचूनय हो विशय आमी काडून, हो म्हाका दिसता दीस अ व्हेरी सिरियस इशू. फक्त आमी ट्रायबल लोकांक लागून काम करता म्हणून घोशणा केली म्हणून जायना. तांचो विशय आज जर मनशाक इमॅजीन करा, तुज्या घरा वचपाक जर तुका रस्तो ना, तांणी स्कुलाक कशें येवप तांच्या भुरग्यांनी? सो दे आर फेसींग लॉट ऑफ डिफिकल्टीज. कितें कितें प्रश्न कळूना. हांवें टॅक्सीकाराचेर दीज आर रेंट कॅब पॉलिसी अंडर ज्यो गाडयो लायसनां दिल्या चलोवपाक, तांची तुका हांवें नांवां वाचल्या. आतां तातूंत अरे बाबा, हांवें तुका ज्या एसोसिएशना कडेन ही रेंट कॅब आसा तांचे घेतला, तांचे कडेन 26 आनी 54 आहा. प्रॉब्लम इज सबलीज केला ताजेर आज न्ही. एसटीच्या बाबतीत उलयले, सेंट्रल तुमचे एक हें आरोप जाता की तुम्ही जे पॉलिटिकल रिजर्वेशन बील आहा पळय ताका विरोध करता. कोण विरोध करता? हें करता म्हणून कोण सांगता हें? आवाज केलो आनी मागीर ते बील आहा पळय ते फाल्यां पेंडींग ना पळय बीजेपी हें, आनी हें मातशें प्लीज हें गोंयकारां मेरेन पावयात.
BJP इज अ प्रोपोगंडा मशीन. आता गोंयच्या ST पॉलिटिकल रिजर्वेशनाचो जो विशय आसा ताका याद करा, राज्यसभेन आमीच पास केल्ले, आमची मेजॉरिटी आशिल्ली तेन्ना, ते विसरले हे सगळे. आतां जेन्ना तें बील आयलां, ओके, आमी हांगा फूल तेंको दिला. आमी इनफॅक्ट सांगिल्लें की युनायटेड ऑल पार्टी डेलिगेशन घेवन या, कित्याक तो विशय मिटपाक जाय. आतां पार्लमेंटान सद्या जो बिहाराच्या वोटर लिस्टाच्या रिव्हिजनाचो जो विशय चल्ला, तो पार्लमेंट स्टार्ट जाला तेन्नाच्यान चल्ला. ओपोजिशन इज आस्किंग अ क्लॅरिटी ऑन द बिहार वोटर लिस्ट रिव्हिजन. तातूंत जवळपास मोर दॅन 80 लाख लोकांची नांवांच काडून उडयल्या. ताजेर ओपोजिशन प्रधानमंत्र्याक थंय उलय म्हणून सांगता. आतां हातून आनी बील पास करपाक संबंदूच ना. गोंयचेंच उदाहरण घे. अरे मुख्यमंत्र्याचो हांवें स्टेटमेंट वाचिल्लो की काँग्रेस पार्टी म्हणून तो आडायता. आतां म्हाका सांग, हांगा गोंय राज्यान विरोधक खंयच्या बिलाक ओपोज करून वेलान सुद्दां वता, बोवाळ जाता, तमाशा जाता. तुमकां जाय ती बिलां पास करना, तुमकां जाय ती तुमी पास करता की तुमचे कडेन मेजॉरिटी आहा. सिमिलरली लोकसभेन तुमचें सरकार आहा मरे, तुमचे कडेन मेजॉरिटी आसा, घाला आनी पास करा मरे तें. राज्यसभेन तुमची मेजॉरिटी आसा, घाला आनी पास करा. हू इज स्टॉपिंग यू? BJP ड्रामा करून लोकांचे मायंड कशें डायवर्ट करप हें BJP कडल्यान शिकपाक जाय. म्हाका दिसता जो आज विशय पार्लमेंटान चल्ला हो अत्यंत गरजेचो विशय. 80 लाख वोटराक डिलीट करप इज अ बिग इशू. वाय द गव्हर्नमेंट इज नॉट हॅव्हिंग अ डिबेट एंड डिस्कशन? वाय द प्रायम मिनिस्टर इज नॉट हॅव्हिंग अ डिस्कशन? आय थिंक इज अ सिरियस इशू. फाल्यां गोंयान सुद्दां समजा 1-2 लाख वोटरांक काडून उडयले, इट्स अ सिरियस इशू. सो आय थिंक लेट्स नॉट डायवर्ट एंड पॉलिटिसायज अ इशू. म्हाका दिसता मुख्यमंत्र्याक पयलीं स्टेटमेंट करच्या पयलीं ताणें पयलीं इंटेन्सिटी पळोवपाक जाय की आज पार्लमेंट समज जर तर देर इज अ डिसरप्शन और देर इज अ किओस, इट इज बिकॉज द ओपोजिशन इज आस्किंग अ क्लॅरिटी और अ डिस्कशन ऑन द बिहार वोटर लिस्ट रिव्हिजन, विच आय थिंक इज अ सिरियस इशू टुडे. तुमकां बिल पास करपाक कोणें अडवना, घाला आनी तुमचे कडेन मेजॉरिटी पास करा मरे.